नमस्कार, मी ग्रीष्मा विस्पुते। तर आपण नवीन नवीन विषयावर व्हिडिओज घेऊन येत असतो आणि आज आपण एक कविता सादर करणार आहोत। तर कवितेचं नाव आहे चार होत्या पक्षिणी त्या। अत्यंत विचार करायला लावणारी कविता आहे। नेहमी आपल्याला असं वाटत असतं की आपण लेफ्ट आउट फील करतोय किंवा कुठल्या तरी कोणीतरी आपल्याला इन्क्लूड करून घेत नाहीये त्यांच्यामध्ये। तर तेव्हा जेव्हा आपण एखाद्या गटाचा, एखाद्या ग्रुपचा, घोळक्याचा पार्ट नसतो, तेव्हा आपण काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठी जन्माला आलोय असं समजून घेणाऱ्याची आणि निसर्गाला जोडून ही एक कविता केलेली आहे। तुम्हाला नक्की आवडणार आहे, शेवटपर्यंत ऐका। तर सुरू करूया। चार होत्या पक्षिणी त्या, रात्र होती वादळी, चार स्वप्न बांधणारी एक होती साखळी। तीन होत्या हंसिणी त्या, राजहंसी एकती, न एकी सकळे की माझी लियाकत कोणती। तोच आला तीर कोठुनी जायबंदी हो गया, सावळीला जाण आली जात माझी कोकिळा। कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले, मातीचे नभाशी नाते साधले। ती म्हणाली, राहिले एकटे मी तर राहिले, या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले, या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले। किती सुंदर कविता आहे खरंच। कोकिळा त्या राजहंसी त्या पांढऱ्या शुभ्र सुंदर हंसिनीच्या सगळ्याच्या त्या ग्रुपचा पार्ट नाहीये म्हणून ती उदास नाही झाली। तिच्याकडे काय छान आहे, तिच्याकडे काय गुण आहेत, तिच्याकडे काय वेगळं आहे हे तिने ओळखून ते वापरलं आणि ते जगाला समर्पित केलं। तर खूप काही शिकण्यासारखं या कवितेमधून आणि रिसेंटलीच मला कविता ऐकायचा वाचायचा प्रचंड ऍडिक्शन झालेलं आहे। सो तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आणि कविता आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून जेव्हा जेव्हा नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहील तुम्हाला कळेल। आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते। थँक्यू सो मच।